या वाढत्या उन्हामुळे ना बऱ्याचदा आपल्याला जेवणाची इच्छा राहत नाही किंवा जेवण देखील त्या प्रकारचं जात नाही आणि मग अधेमध्ये बऱ्याचदा भूक लागते. अशा वेळेला घरामध्ये असे काहीतरी तर पदार्थ हवेच असतात, जे आपण आयत्या वेळेला पटकन घेऊन खाऊ शकतो. आणि तसं बघायला गेलं तर सध्याला उन्हाळ्याची सुट्टी लागताच मुलांचं नेहमीच चालू असतं, आई भूक लागली, काहीतरी खायला दे ना. मग अशा वेळेला आपल्याकडे काहीतरी असं बनवलेलं हवं की जे भरपूर काळापर्यंत टिकेल, आयत्या वेळेला लगेचच आपण त्यांना देऊ शकू. म्हणूनच तर मी यावर्षी बनवतेय गरमागरम मस्त असा चटपटीत चवीचा खुसखुशीत चिवडा, जो अतिशय बनवायला सोपा आहे. साध्या रेग्युलरचे जे मुरमुरे असतात ना, त्यापासूनच तयार होतो. कमीत कमी साहित्य लागणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी रेग्युलरचे जे मार्केटमध्ये 40-50 रुपये किलोने मुरमुरे मिळतात ना, चुरमुऱ्याचे मुरमुरे, अगदी तेच घेतलेले आहेत. विशेष कोणते वेगळे मुरमुरे वापरण्याची अजिबात गरज नाहीये. तर यांना पहिले व्यवस्थित निवडून घ्यायचं. बऱ्याचदा खडे असतात, चाळणी मारून घ्यायची जेणेकरून कचरा निघून जाईल. आता हे आपण अगदी मंद गॅसवर जरा वेळाकरिता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. भाजून घेतल्यामुळे काय होतं, आपला चिवडा ना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत असून असाच ताजा आणि कुरकुरीत राहतो, अजिबात नरम पडत नाही. हे भाजण्यासाठी शक्यतो उथळ थोडीशी जाडबुडाची कढाई घ्यायची, ज्यामुळे मुरमुरे पटापट हलवता येतात आणि एकसारखे व्यवस्थित भाजता येतात. हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळेच गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच असावी. तर बघा, जरा वेळातच आपले मुरमुरे मी हातावर घेतले असतात जर असे गरम जाणवत आहेत आणि त्याचसोबत एखादा मुरमुरा दाबून बघितला की खूप छान असा एकदम बारीक भुगा होतोय. यावरूनच समजायचे ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता ते आपण एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मुरमुरे मिक्स करायला किंवा चिवडा मिक्स करायला सोपं पडेल त्या भांड्यात काढू शकता. आता हे मुरमुरे व्यवस्थित थंड होत आहेत तोपर्यंत आपण इतर साहित्य जे आहे ते तळून घेऊयात. तर इतर साहित्यांमध्ये अगदी बेसिक साहित्य घेतलेले आहेत, जे प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात. आता हे आपण पहिले तळून घेऊयात. तर सर्वांत अगोदर 1 वाटी शेंगदाणे तळूयात. तर हे तेलात घालण्यापूर्वी तेल मध्यम गरम असायला हवं. गॅसची फ्लेम देखील मध्यमच राहू द्या. यामुळे ते न करपता अगदी व्यवस्थित आतपर्यंत खमंग तळले जातील. बघा, या पद्धतीने यांचा हलकासा रंग बदलला किंवा यांची साल तळतळ उडायला लागली, आवाज आला फुटल्यासारखा, की समजायचे हे तळून झाले. लगेचच हे शेंगदाणे आपण या मुरमुऱ्यावरच घालू. सोबतच आता तळून घेऊयात 1 वाटी फुटाण्याचं डाळवं. हे पहिलेच ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे तळण्याची जास्त काही गरज नसते. अगदी एखाद्या मिनिटाकरिता थोडेसे हे फसफसल्यासारखं जाणवलं किंवा यांचा हलकासा रंग बदलला की लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचे. जर हे डाळवं जास्त प्रमाणात तळलं गेलं तर ते कडक स्वरूपाचं तयार होतं, खुसखुशीत राहत नाही. त्यामुळे डाळवं तळताना ही काळजी नक्की घ्या. आणि आणखी एक टिप्स शेअर करेल की प्रत्येक साहित्य भाजण्याकरिता या पद्धतीचा झाऱ्या वापरा, जेणेकरून तुम्हाला पदार्थ तळणं सोपं जाईल, ते तेलातून बाहेर काढणं त्याहून जास्त सोपं वाटेल. आता आपण अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप देखील तळून घेतोय. तर हे काप तळत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा, कारण हे फार पटकन तळले जातात. आणि अगदी हलकासा चॉकलेटी रंग येऊ द्यायचा, कारण हे तळल्यानंतर देखील आणखी जास्त डार्क रंग यायला सुरुवात होते, कारण यामध्ये ऑलरेडी उष्णता ही टिकून असते. संपूर्ण साहित्य तळून झालं की ते या मुरमुऱ्यांवरच काढत चालायचे. आता आपण थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि एखादा वाटी कढीपत्ता देखील छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. कढीपत्ता टाकल्यानंतर याचा जोपर्यंत तडतड उडण्याचा आवाज बंद होत नाही ना, तोपर्यंत हा तळून घ्यायचा. यामुळे त्यातील जो ओलावा असतो ना, तो पूर्णतः नाहीसा होतो आणि असं तळल्यामुळे आपला जो चिवडा आहे तो जास्तीत जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतो. आता आपला सर्वात शेवटचा पदार्थ तळूयात, ते म्हणजे थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. साधारणतः 7 ते 8च हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कारण आपण यामध्ये लाल तिखटाचा देखील वापर करणार आहोत. त्यामुळे हिरवी मिरची जरा कमीच घाला. आता या तुकड्यांवरनं हलकेसे पांढरसर डाग पडू द्यायचे, तोपर्यंत ही तळून घ्यायची. तळून झाली आहे लगेचच झाऱ्यामध्ये थोडीशी निथळून घेऊयात आणि या मुरमुऱ्यांवरच घालूयात. आपलं चिवड्याकरिताचं जेवढं काही बेसिक साहित्य होतं तेवढं मी तळून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये आणखी तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ ॲड करू शकता. आता आपण फोडणी तयार करूयात. त्याकरिता एका सेपरेट कढाईमध्ये पुन्हा एकदा जे मगाचं तळणीचं तेल होतं ना, ते साधारणतः 2 पळी घातलं. यामध्ये घालूयात 3 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग. घेतलेलं संपूर्ण साहित्य लगेच या तेलामध्ये घालायचं आणि तेल ना मी जास्त गरम करत बसले नव्हते, कारण ऑलरेडी हे तेल गरमच होतं.
आणि तेल एकदम हलकंसं कोमट असेल त्याच वेळेला हे मसाले घालायचे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम फोडणी या चिवड्यावर घालायची. फोडणी घालून झाली. आता आवडीनुसार साधारणतः 3 ते 4 चमचे पिठी साखर घालूयात, ज्यामुळे चिवड्याला खूप छान असा चटपटीतपणा येईल, चटपटीत टेस्ट येईल. जर पिठी साखरेचे काही खडे असतील तर ते अगोदरच फोडून घ्यावेत. आता गरमागरम फोडणी या चिवड्याला छान अशी चोळून घेऊयात. यामुळे प्रत्येक मुरमुऱ्याला एकसारखा रंग येईल. जर फोडणी गरम असेल तर अशा पद्धतीने झाऱ्याने सुरुवातीला मिक्स करा. ज्यावेळेला तुमच्या हाताला हे चटके सोसावतील त्यावेळेला ती हाताने चोळून मिक्स करा. तर बघा, फक्त 10 मिनिटाच्या आतमध्येच आपला हा चिवडा तयार झाला आहे. बनवायला किती सोपं आहे ना. तर तुम्ही देखील हा लसूणी चिवडा ना नक्की ट्राय करून बघा. अगदी मार्केटमध्ये जो बालाजी चिवडा मिळतो सेम त्याच चिवड्यासारखी टेस्ट येते. आता तुम्ही हा असाच सर्व करू शकता, पण मला सेम बालाजी चिवड्यासारखाच चिवडा हवा आहे ना, म्हणून मी या ठिकाणी बारीक जी नायलॉन पिवळ्या रंगाची शेव येते ना, ती घेतली आहे. साधारणतः वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम असेल, कारण आपण हा चिवडा अर्धा किलो मुरमुऱ्यांचा बनवलेला आहे. आता ही देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. तर बघा, खूपच खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत चवीचा झटपट असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. ना जास्त भांड्यांचा पापड पसारा घातला किंवा जास्त काही साहित्य गोळा करत बसले. अगदी 10 मिनिटांमध्येच हा चिवडा तयार झाला आहे आणि हा किती कुरकुरीत तयार झाला आहे हे तर तुम्ही बघूच शकता. आता बऱ्याच जणांना हा चिवडा असाच खायला आवडतो, पण मी कसा खाते ते दाखवते. तर पहिले मस्त असा चिवडा घ्यायचा, भरपूर असा चिवडा घ्यायचा. कारण या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करते, तुमचा हा चिवडा खाल्ल्यानंतर कदाचित पोट भरू शकतं, पण मन अजिबात भरणार नाही आहे. त्यामुळे अगोदरच थोडा जास्त प्रमाणात घ्या. चिवडा घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर उपलब्ध असल्यास ही एक्स्ट्राची थोडीशी पिवळी शेव घालायची, एखादी हिरवी मिरची ठेवायची आणि आत्ता सध्याला तर कैरी आहेच, तर कैरी देखील ठेवायची. जर नसेल तर लिंबू पिळायचं. जबरदस्त फक्कड असा आपला हा मधल्या टायमाचा टी टाईम स्नॅक्स तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.